मित्रांनो, कल्याणमधील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिचाच नातेवाईक असलेला मित्र आणि त्याचे 7 साथीदार गेल्या 5 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होते. परंतु प्रश्न असा निर्माण होतो, की 7 ते 8 जण ह्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत असताना सुद्धा ही मुलगी गप्प का राहिली? त्यावर संपूर्ण स्टोरी अशी होती, की ही मुलगी आणि हिचं कुटुंब कल्याणमधील महात्मा फुले चौकी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहत होते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तिची इंस्टाग्रामवर राहुल भोईर या मुलासोबत ओळख होते आणि या ओळखीचं रूपांतर नंतर फ्रेंडशिपमध्ये आणि फ्रेंडशिपचं रूपांतर नंतर प्रेमामध्ये होतं. त्यानंतर मग प्रेम झालंच तर आत्ताच्या या जनरेशनमधील मुलांना भेटावंच तर लागतं आणि भेटण्यासाठी ही मुलगी आणि तो राहुल भोईर हा मुलगा दोघंजणं हॉटेलमध्ये जातात. हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांच्यामध्ये शारीरिक संबंधसुद्धा होतात. परंतु शारीरिक संबंध होत असताना राहुल भोईर तिचं व्हिडिओ काढतो. त्यांच्या प्रायव्हसी जी असते त्या प्रायव्हसीचे तो व्हिडिओज काढतो आणि ते व्हिडिओ काढून तो नंतर त्याच्या देवा पाटील नावाच्या एका मित्राला शेअर करतो. त्यानंतर देवा पाटीललासुद्धा इच्छा होती हिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी. मग तो तिलासुद्धा ब्लॅकमेल करायला सुरुवात करतो. अशा प्रकारे देवा पाटील नंतर त्याच्या अजून बरेच साथीदार आणि असे टोटल 7 ते 8 लोक 5 ते 6 महिन्यांपासून हिच्यावर अत्याचार करत होते. त्यानंतर ही मुलगीसुद्धा फार्महाऊसवर जाऊन त्या 2 मुलांसोबत दारू वगैरे पिऊन म्हणजे आता ते तिची संमतीमध्ये होतं की त्या मुलांनी जबरदस्तीने तिला ब्लॅकमेलिंगच्या स्वरूपात तिला घेऊन गेले होते. हा अजूनही प्रश्नचिन्हच आहे. एवढं सगळं होऊनसुद्धा ती मुलगी गप्प होती. त्यानंतर तिची फॅमिलीसुद्धा तिला विचारायची की तू एवढी गप्प काय, एवढी स्ट्रेस काय? त्यानंतर त्या मुलीने काहीच सांगितलं नाही. त्यानंतर नंतर अशी सुद्धा न्यूज आहे की त्या मुलीचं ह्या मुलांनी मिसकॅरेजसुद्धा केलं होतं. म्हणजे ती मुलगी प्रेग्नेंटसुद्धा होती. एवढं सगळं असूनसुद्धा ही मुलगी गप्प होती आणि हा असंच 5-6 महिने हा प्रकार चालू होता. त्यानंतर अचानक त्याच्या फॅमिलीला तो व्हिडिओ सापडतो आणि तेव्हा ही गोष्ट समोर येते आणि मग त्याचं कुटुंब महात्मा फुले चौकीला जाऊन पोलीस कंप्लेंट करतं आणि त्यानंतर खरा शोध सुरू होतो आणि मग ह्या 7 ते 8 मुलांना अटक केली जाते आणि पोक्सो अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो आणि आता न्यायालयीन कोठडी ह्या मुलांवर चालू आहे. तर यावर प्रश्नचिन्ह असा निर्माण होतं की मुलगी गप्प का राहिली? जर 7 ते 8 मुलं तुझ्यावर शारीरिक संबंध ठेवून असताना सुद्धा तू गप्प राहिली, तू तुझ्या कुटुंबासोबत, तू तुझ्या फॅमिलीसोबत का बोलली नाही? असा प्रश्नचिन्ह अजूनही निर्माण होतो. नक्की या घटनेमध्ये नक्की कोणाची चुकी हे अजून प्रश्नचिन्हच आहे.